कशी बाळा, बरं वाटतंय ना जरा? हे बघ, मी जरासं खायला आणलंय, खाऊन घ्यायचंय. हा, एक मिनिट, आधी आपण वर करूया. बघ, बरोबर आहे? हो. बस. हो. आई घरी जाऊया ना. जायचं बाळा, लवकर जाऊया. तुला माहिती आई, मी ना एकदा घराच्या खूप जवळ आले होते. मी तुला बघितलं सुद्धा, पण मग पुन्हा पुढचं काही आठवत नाहीये. असू दे. मला भेटायचंय सगळ्यांना, सगळ्यांशी बोलायचंय, घरचं खायचंय, तुझ्या आणि आजीच्या हातचं. मला ना असं आठवतंय की अजित काका मला भेटायला आला होता, पण म्हणजे जरा वेगच आठवतंय सगळं. पण काका तो कसा आला असेल? नाही अगं, स्वप्न पडलं असेल तुला. असेल. तू तर रोज स्वप्नात यायचीस माझ्या. आई, आय एम सॉरी. आता पुन्हा सॉरी म्हणालीस ना, तर बोलणार नाही मी तुझ्याशी. अगं, हे सगळं जे काही घडलं ना, ते आपल्या कल्पनेच्या पलीकडलं होतं. कोणाला वाटलं होतं हे असं सगळं होईल? मी तुम्हाला एक्सक्लुझिव्ह दिल्यानंतर भूषण शेरेकर सारखा ऑफिसर या मुंबई शहरात दुसरा कोणी नाहीच, अशी तुम्हाला माझी इमेज बनवावी लागेल. मला एखादं नाव द्या, सम ब्रँड नेम. जस्ट टर्न मी इनटू सम ब्रँड, यु नो. सुपर कॉप, स्मार्ट कॉप. नाही, हे जरा कॉमन झालं. किंग कॉप. किंग कॉप कसं आहे? नाही सर, अहो ते उगाच किंग खानला कॉपी केल्यासारखं वाटेल. एक्झॅक्टली. काय नाव द्यायचं मग? पण ते नावाचं वगैरे तुम्ही ठरवा, ते तुमचं काम आहे. बट आय वॉन्ट ब्रँड शेरेकर, यु नो, द शेरेकर. जमेल का? हो, जमेल की. तुम्ही जे एक्सक्लुझिव्ह म्हणताय ते तितकं मोठं असेल तर तुमचा ब्रँड पण तितकंच मोठा असेल. डील? डील. मॅडम, चहा तरी. फ्रस्ट्रेशन आलाय मला आता, खूप झालं. तो झेल्या डोळ्यात डोळे घालून खोटं बोलतो मॅडम. आई शपथ, असा मारा असं वाटतं ना, आता मारूनच आलोय मी. विजय, शांत हो जरा. चिथावतोय तो तुला. त्याच्या डिमांड्स आपण पूर्ण केल्या नाहीत म्हणून नाटकं करतो आणि करत राहणार. तू शांत राहा. नाही, त्यांनी नाटकं केले ना मॅडम. परत मी खरंच तुम्हाला सांगतोय, त्यांनी जर नाटकं केली तर माझा मर्डर होईल. मी मारून टाकेन. इकडे इकडे इकडे. मला ड्रग ऍडिक्ट केलंय ग त्यांनी. मला माहिती आहे हे सगळं वाईट आहे, मलाही नाही आवडत. मी सुरुवातीला खूप विरोध केला, पण मग मला ना खूप भीती वाटायची. पण मग ते इंजेक्शन घेतलं की शांत झोप लागायची, म्हणून मग मी घ्यायचे. दिवसातनं 3-4 वेळा किंवा जास्तच, माहित नाही. आई, मला सांग ना, आता काय होईल? मला डॉक्टरांनी जे सांगितलं ना, तेच सांगते तुला. तुला परत आणणं ही खूप मोठी लढाई होती. तू सापडलीस, देवाचे आभार आहेत. पण यापुढे या सगळ्या गर्तेतून तुला बाहेर काढणं ही सुद्धा खूप मोठी लढाई आहे, आणि ती सोपी नाही. पण आधीच्या लढाईमध्ये तू एकटी होतीस. आता आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. शत्रू कोण आहे, काय आहे, हे सगळं आपल्याला माहिती आहे आता. त्यामुळे आपली ताकद ही आपली इच्छा आहे. ह्या सगळ्यातनं बाहेर पडण्याची इच्छा, पुन्हा आयुष्य पूर्ववत होण्याची इच्छा. आणि ह्या सगळ्यात आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत प्रत्येक क्षणी. काय चूक आहे, कोणाचं बरोबर आहे, दोष कोणाचा आहे, ह्या सगळ्याची चर्चा न करता
ओके. चला आता खाऊन घे, ताकद येते खाल्ल्यावर, हो की नाही? विजय, हे शिकलास तू माझ्याकडून? हे शिकवते मी तुला? ही भाषा वापरायची नाही. वर्णन करणार आहेस? फ्रस्ट्रेशन येतो मॅडम. मी तुम्हाला केव्हापासून रिक्वेस्ट करतोय, तुम्ही पण ऐकत नाही. अहो त्या शेरेकरची बदली करा ना, बोला ना विंचरकर सरांची प्लीज. विजय, ह्या सगळ्या गोष्टी एका दिवसात नाही होत, समजून घे. अच्छा, म्हणजे तुम्हाला ट्रेनिंग सेंटरला पाठवलं हे एका दिवसात जमता येईल? त्याला वेगळी कारण होती की नाही? आता ते सगळं उकरून काढायचंय का आपण? सॉरी ना मॅडम, पण मॅडम हे जे काय सावनी मिरजकर प्रकरण आहे ना, हे झोलाडे सगळं फिशी वाटतंय मॅडम मला. म्हणजे बघा ना, आता एवढे दिवस सावनी मिरजकर चारुगाला बरोबरचे, बरोबर? आपण इतकं शोधतोय, आपल्याला सापडत नाही, सगळे प्रयत्न करतायत, आपल्याला सापडत नाही, आणि अचानक सावनी सापडते. म्हणजे असं झालं ना की मटण शिजलं आणि मटण पचलं. अरे खाण्याची प्रोसेस आहे का नाही मध्ये? विजय, पोलिसांसाठी ना मटण खाणं महत्वाचं नाहीये. त्या बोकड्याला ज्या चॉपरने कापलेलं ना, तो चॉपर मिळणं महत्वाचं आहे. तो चॉपर मिळाला की ब्रेक थ्रू मिळाला. ब्रेक थ्रूच मिळत नाही ना मॅडम, तेच तर शोधतोय ना. मॅडम लॉजिकली सांगा मला, चारुगाला जिनी एवढ्या माणसाचे टपा टपा मोदे पाडले, बरोबर? तिला सावनी मिरजकर सारखी तरुण कोवळी पोरगी, तिला मारायला कितीसा वेळ लागला असतो? पण नाही, तिने नाही मारलं. तिने काय केलं समजून घ्या. एक कोंबडी, तिला कापण्यासाठीच ती वाढवते, खाऊ पिऊ घालते, मग ती तिला पूर्ण खाण्या इतपत मोठी होऊ देईल की नाही? ती मध्येच कापलं ना तिने. असं नाही झालं पाहिजे ना मॅडम. आता मॅडम दिसताना काय दिसतंय? फ्लेश ट्रेडिंग. फ्लेश ट्रेडिंग मधल्या सगळ्या मुलींना आपण धरलं, त्याच्यात सावनी मिरजकर सापडली. फ्लेश ट्रेडिंग होतं तर आतापर्यंत ती भारताबाहेर जायला पाहिजे ना. विजय, 2 शक्यता आहेत. शक्यता क्रमांक 1, चारुगालाला हे माहिती आहे की ती किलवर आहे, हे आपल्याला कळलेलं आहे. त्यामुळे सावनीला तिच्याकडे ठेवून घेणं हे तिला सेफ नाही वाटलं आणि तिने सावनीला पाठवलं. शक्यता क्रमांक 2, जरी ती आपल्याला फ्लेश ट्रेडिंग मध्ये सापडलेली असली तरी तिला कुठेतरी वेगळीकडे पाठवत असतील. म्हणजे नाही का, एकाच ट्रेन मध्ये कोणी लग्नाला जातं, कोणी मयताला जातं, कोणी फिरायला, कोणी शिकायला. नाही हो मॅडम, नाही हो. ऐका माझं, हे एवढं साधं सरळ सोपं नाहीये. म्हणजे तुझा प्रॉब्लेम काय माहितीये का? तुला ना सोप्या गोष्टी महत्वाच्या नाही वाटत, पण प्रत्येक महत्वाची गोष्ट अवघड नसते रे विजय. नको एवढा विचार करू. त्यापेक्षा ना त्या चारुगालाबद्दल आणखी काही माहिती मिळते का ते बघ. डॉक्टर, साऊ म्हणत होती घरी यावंसं वाटतंय. अरे वा, चांगलंय. म्हणजे हळूहळू ती सेन्सेस मध्ये येते. गुड. आजी आजोबांना इथे घेऊन येऊ मी भेटायला? ऍक्च्युली कसं आहे ना मिसेस मिरजकर, हॉस्पिटलमध्ये लोक येतात, घाबरतात, कोणी रडतात. तुमच्याकडची सावनीला भेटायला येणारी माणसं मे बी इमोशनल होतील, घाबरून रडायला लागतील, आणि त्याचे तिच्यावर चांगले परिणाम होणार नाही. पण मग सावनीला घरी कधी घेऊन जाऊ शकेन? बसा तू, बसा. कसं आहे ना मिसेस मिरजकर, शारीरिक जखमा या लवकर भरून निघतात. ती तरुण आहे तेव्हा लवकर रिकवर होईल. पण प्रश्न आहे तो मानसिक जखमांचा, जो तिच्या खोल मनावर झाला, आणि एवढ्या ट्रॉमा तिची पाठ सोडणार नाही. ड्रग्स ऍडिक्शन हे डिरेक्टली इमोशनल अप्स आणि डाऊन्सवर अवलंबून असतं. पण कदाचित असं होऊ शकतं, जर तुम्ही तिला घरी घेऊन गेलात तर तिला जास्त सिक्युअर वाटेल. आजूबाजूच्या घरच्या वातावरणात, घरच्या माणसांबरोबर तिला जास्त बरं वाटू लागेल. तेव्हा आपण असं करू, उद्या सगळे तिचे स्कॅन्स करून घेऊ. जर ते ओके असतील तर तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकता. थँक्यू. आपण रेड मारायला चाललोय, त्यामुळे सगळ्यांनी खूप अलर्ट राहा. ओके? पण जमजाडे मॅडम, आपल्याला जायचंय कुठे? माहित नाहीये मला. आलं देवाजीच्या मनात, तिथे कोणाचं आले ना. सर. टीम रेडी? येस सर. गुड. चला. सर, लोकेशन? तू किलवरचा माणूस आहेस आणि आता माझ्या कामी येऊ शकतोस. म्हणजे हुकुम किलवर आणि जोकर शेरेकर तुम्ही घेतोय माझ्याशी. किलवर बिलवर मला अजून पण सगळं फालतूच वाटतंय बरं का. त्या सगळ्या अफवा आहेत. कोण आहे ही बाई? कोण आहे? काय बोलताय सगळे? किलवर आहे साहेब. हे लय मोठा नेटवर्क आहे, ही लय मोठी गँग आहे.
मला या धंद्यातनं बाहेर पडायचंय म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगतो. काय माहितीये तुला? तुम्ही मला माफीचा साक्षीदार करणार? भाजीपाला विकायला बसलोय मी इथे. 100 रुपयाची भाजी घेतली, कोथिंबीर आणि मिरची फ्री मध्ये द्या. ECP समोर उभा आहेस तू, कळलं ना तुला? काय माहिती तुझ्याकडे असेल चटाचट बोलायचं. साहेब मला सगळे किलवरची ठिकाणं माहिती आहेत. तुम्ही जर तिकडे रेट पाडलीत तर तुम्ही लय माला होणार. कुठे? कोल्ड शेतला एक मोठा गोडाऊन आहे, लय माल पडलाय तिकडे. आणि एक मेन पॉइंट, आज रात्री स्वतः किलवर येणार आहे तिकडे. शेटी पक्की आहे. लोकेशन कळेलच, मी असेनच गाडी. ओके, लेट्स गो. भोसले सर, त्याचं काय? केस त्याची आहे का माझी आहे? तुमची. हा, मग मला फॉलो करायचं. कसं आहे, मला जर फॉलो कराल तर आयुष्यात लोक तुम्हाला फॉलो करतील, बरोबर आहे की नाही? आणि आपण धडक कारवाई करतोय, बोल बच्चनगिरी नाही. क्लिअर? यस सर. येस सर. चला. झाली कबाब मी हड्डी. त्या अड्डीला तुम्हीच जन्माला घातलाय, कळलं ना? हो, पण जन्माला घातलं तेव्हा ती मांजरीच्या पिला एवढी होती, आता ती बैला एवढी झाली ना. बैल म्हणतोय मला. कशाला एवढं बडबडतोयस रे त्याला? काय झालं रे? काय नाही, मला इथे झोपायचंय. का? अरे मला माझ्या आई बापाची आठवण येते कधी कधी. अरे बापरे, पण आमच्या आठवणीचा एवढा उमाळ येण्यामागचं कारण काय आहे हे तर कळू दे ना मला. काय झालंय काय? माझ्यावर कुणीच विश्वास ठेवत नाही ग. कशाच्या बाबतीत? आज तो याला गप्प बसेल सांगा. थांब रे तू, काय झालंय? सावनी मिरजकर सापडली, पण एवढ्या दिवसांनंतर एवढे एफर्ट घेऊन ती अचानक सापडली. अरे ते एकदम तिचं सापडणं झोलाड वाटतंय का? आता यात काय तुला झोलाड वाटते? ती पोरगी सापडली ते बरंच नाही का झालं? त्याने बरं झालंय, ती सापडली याचा आनंद मलाही आहे. पण बघ ना, एवढे दिवस आम्ही काम करतोय या केसवर, इतके कष्ट करून ती अशी सहज सापडली ना, ते पचत नाहीये मला. जाऊ दे ना, मला नाही बोलायचं. दर्शो, ए, उठ उठ उठ, इथे झोपू नकोस. अरे हा, हे बाहेर जाऊन सोडत बसा. मी नाही जाणार बाहेर. मी जाणार नाही आणि मी काही सोडवणार नाही. मी इथेच झोपणार आहे. हे बघ, तुला लहानपणी जसं उचलून आतमध्ये आणायचो ना, तसं आत्ताही तुला उचलून बाहेर नेऊ शकतो मी. हे बाहेर जाऊन सोडत बस. तू काय रात्रभर शांतपणे झोपणार नाहीस. रात्री झोपेत सावनी मिरज कर असं बडबडत राहशील आणि आमची झोप डिस्टर्ब कशी. जा जा बाहेर जा. हे बघ, हे सगळे रंग जर का एका रांगेत आले तर सकाळी नाश्त्याच्या वेळेस तुझं रडगाणं ऐकेल. नक्की? हो. अरे हे तर खूपच सोपं आहे. सुटलं. ठीक आहे, तू कितीही हुशार असलास ना तरी बापाला शिकवायला जाऊ नकोस. हा, जा जा. नाही यार, मला थांबू दे. अरे सांग ना शर्मिला. अरे कशाला हाकलवतोयस त्याला? अरे हा गेला नाही तर शर्मिला आपला प्लॅन बोंबलेल ना. अहो सॉरी राजेश, शर्मिला मला माहितीच नव्हतं. हे मला एक छोटी बहीण आणण्याचं तुमचं प्लॅन घेतं. चालू मला. एक पेकाटात लाग घाली ना, नाही तर काय गझल सांगणार होता मी. ए शर्मिला, बघ हा, माझ्यापेक्षा गझल महत्वाच्या वाटतात त्याला. मलाही. जा आता. कुणीच ऐकत नाही यार. कधी मोठा होणार आहे काय माहिती. फॉलो मी. सर, हिला कशाला बोलवलंय? मीडिया कशाला हवी आता? का, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे? सर, कायदेशीर कारवाई करतोय ना आपण. मीडिया सोबत नेणं आपल्या नियमात बसत नाही. आता तुम्ही नियम शिकवणार आहात का मला? तुमचा पण भोसले व्हायला पाहिजे का तुम्हाला? आहे ना? चर्चा करत बसू नका. चलो निकालो गाडी. हे समीर बाबा, तू काय करतोय ते टप्प्याटप्प्यावर कळवत राहा ना मला. तुम्ही चांगले पोलीस ऑफिसर असाल, पण मी सध्या तुमच्यावरही डोळे झाकून विश्वास नाही ठेवू शकत.
मी सध्या आगीशी खेळतोय आणि काही चुकलं तर पहिली राख माझी होईल. तुम्ही प्रामाणिक असाल तर कशाला काळजी करताय? शेवटी सगळं मी तुमच्याच हवाली करणार आहे. ते पत्त्यांमधलं कुठलं ते काळं पान? किलोवर. माझी मुलगी बेपत्ता आहे. 36 तास झाले. तक्रार नोंदवायची आहे. सांगा काय झालं सावनीला? शनिवारी पार्टीला गेली होती ती, अजून आली नाहीये परत. इथे रेव पार्टी झाली होती का? म्हणजे माझी मुलगी म्हणजे सावनी आली होती ना इथे. माझी चूक झाली, मला अटक करा. जेव्हा तुला न्यायचं आहे ना जले, तेव्हा सागर संगीत मिळणार. रास्ते सोने, देसाई, उबाळे, दमदाडे. सर आपण आतमध्ये का जातोय? कोणाला शोधतोय? किलवर. आणि लगेच आपण कारवाई सुरू करतोय बरं का? सर तुम्हाला खरंच किलवर सापडलाय? फॉलो मी. Yes, I'm okay. I'm okay. काय झालं यात? सर ब्लास्ट झाला आतमध्ये. किलवर. ब्लास्ट झाला आतमध्ये? बघा, जाऊन बघा काय. गो इनसाइड. जस्ट सी. काय झालं बघा. दमदाडे, आय एम युअर सिनियर. आज जा. गो.
डॉक्टरला डेड बॉडी सापडली. पण विषय असा आहे मॅडम की मला तुमचे सिक्रेट जाणून घ्यावे लागतील. अनोळखी माणसांशी खासगी गोष्टी मी शेअर करत नाही. ठीक आहे, मग आता केसची संदर्भात अत्यंत महत्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन. अभय मिरजकरचा या ड्रग प्रकरणाशी संबंध आहे? नाही. तुमचा आहे? सिद्ध करा. हिने रेव पार्टी अरेंज केली होती सर की नताशा राव.